मुख्यमंत्री स्वतः वकील आहेत, त्यांनी ती वाचलेली असेल। शेतकरी म्हणजे ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो, त्यामुळे जी कर्ज बेबाकी करायची, माफी शब्द चुकीचा, मुक्ती हा शब्द शरद जोशीने वापरला होता, तो यांना कळायचा नाही, तो आपण बाजूला ठेवू। पण मी असे शब्द वापरतोय, कर्ज बेबाकी करायची आहे, बाकी संपवायची आहे, तर ती केवळ त्याच लोकांची करावी ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे। मुख्यमंत्री जे म्हणत होते की त्याची वेळ आली पाहिजे, ती वेळ कधी येणार आहे? ती रोज 9 आत्महत्या व्हायला लागल्यात आणि आता अजून वेळेची कोणत्या वाट बघायची आहे? तर मला वाटतं की ही वेळ आहे, शेतकरी संकटात आहे, अशा वेळेला रिलीफ ऑपरेशन करायला पाहिजे आणि तेवढ्याच शेतकऱ्यांची कर्ज बेबाकी करायची। तर त्याच्यावर ते म्हणतात की आमच्याकडे तशी यादी नाहीये। तर मी म्हटलं तुमच्याकडे तर यादी आहे ना सरकारी नोकरांची, तुमच्याकडे आयकर भरणाऱ्यांची यादी आहे, तेवढे लोक वगळून टाका। हे जे 30,000 कोटीचा आकडा ते सांगत होते, ॲक्च्युअली ह्याच्यातल्या 70% कर्ज हे नोकरदार आणि आयकर भरणाऱ्या लोकांच्याकडे आहे। अवघ्या 10,000 रुपये 10,000 कोटी रुपयाचा प्रश्न आहे, तो पटकन होण्यासारखा आहे आणि हीच वेळ आहे की ज्या वेळेला शेतकऱ्याला आधार दिला गेला पाहिजे आणि तो आधार आत्ता देणं हे अत्यंत आवश्यक आहे। मला वाटतं की एखादा पोलीस ऑफिसर आहे आणि त्याच्या नावाने 7/12 आहे आणि त्यालाही तुम्ही कर्ज बेबाक करायचा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे, ती फसवणूक आहे शेतकऱ्यांची। ते जेवढे पैसे शिल्लक राहतील ना ते तुम्ही त्यांना अनुदान म्हणून द्या, त्यांना मदत म्हणून द्या शेतकऱ्यांना, पण ज्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तेवढ्या लोकांनाच तुमची मदत गेली पाहिजे असं मला वाटतं। नाहीतर सरकारी तिजोरीवर घातलेला हा अधिकृत दरोडा ठरेल की तुम्ही ऐपतदार आहात, तुमच्या एका हातात लाडू आहे तरी तुम्ही दुसऱ्या हातात लाडू मागतायत। तर ज्यांच्या एका हातात लाडू आहे त्यांना दुसरा लाडू देऊ नका, ज्यांच्या ताटातच काही नाही आहे त्यांना तुम्ही मदत करा, त्यांना सरकारी तिजोरीवर दरोडा घालण्याची संधी देऊ नका असं मला वाटतं। मुख्यमंत्री एका शब्दामध्ये मोठा घोळ घालत आहेत। आता त्यांचा भांडवल गुंतवणुकीचा जो शब्द आहे ना, तुम्ही कारखानदारांना भांडवल गुंतवणुकीसाठी पैसे देताना त्यांना काय नळाचं पाणी देता, तुम्ही त्यांना वीज देता का भांडवल गुंतवणूक करता म्हणजे थेट रक्कम देता? अरे तुम्ही थेट रक्कम देण्याचा विचार करा ना। तुम्ही काय करताय माहितीये का की सरकारी नोकरांच्या यंत्रणेच्या मार्फत हे तुम्ही कल्याणकारी योजना राबवायच्या, म्हणजे जे इरिगेशनमध्ये मागच्या वेळेला झालं ते नव्यानं तुम्ही करणार आहात। काहीतरी सरकारी योजना सरकारी बाबूंच्या मार्फत करून घेण्यासाठी तुम्ही पैसे बाजूला काढायचं म्हणतात आणि त्याला शेतकऱ्यांची गुंतवणूक म्हणता। आम्हाला शेतीमधली गुंतवणूक नाही, शेतकऱ्याच्या खिशात पैसे हवे आहेत, त्याला थेट गुंतवणूक द्या ना। माझं म्हणणं असं आहे की जे शेतीवर उपजीविका ज्या लोकांची आहे त्यांना थेट रक्कम का देत नाहीत तुम्ही? भांडवल गुंतवणूक करायची म्हणजे तुमच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या हातामध्ये पैसा खेळू द्यायचा, तुमच्या गुत्तेदारांना नवीन नवीन कामं मिळू द्यायचे। ज्या पद्धतीनं तुम्ही औद्योगिकरणामध्ये भांडवल गुंतवणुकीचा विचार करता त्याच पद्धतीमध्ये शेतीच्या गुंतवणुकीचा विचार केला पाहिजे। आणि ही गुंतवणूक कशी होऊ शकते? ही गुंतवणूक सरकारी यंत्रणेच्या मार्फत करण्याची गरज नाही, ती शेतकऱ्यांच्या हातातूनच झाली पाहिजे, तर ती लॉजिकल होईल। म्हणजे आम्ही जेव्हा मनमोहन सिंग सरकारनं हा प्रयत्न करून बघितला ना, पॅकेज दिलं ना विदर्भासाठी, काय फरक पडला पॅकेज देऊन सुद्धा? तर आता तुम्ही नवीन काय सांगतायत त्याच्यामध्ये? फक्त शब्द बदलताय, आता भांडवल गुंतवणूक म्हणायला लागला, काल मनमोहन सिंगनं त्यालाच पॅकेज म्हटलेलं होतं।